इसवी सन 1649 साली देहू ग्रामसंकुलातल्या इंद्रायणीच्या काठावरती लाखो हजारो भाविक भक्त जमा झाले. त्याच वेळी अवकाशामध्ये वीज चमकली, हजारो सूर्यांचं तेज एकवटलं. जगाचा नियंता, ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा गरुडासहित अवतीर्ण झाला आणि श्रीसंत जगद्गुरु तुकोबरायला वैकुंठाला घेऊन गेले. ही आख्यायिका आपण ऐकत आलेलो आहोत. वारकऱ्यांची श्रद्धा विश्वास तर आहेच, तुकोबराय वैकुंठाला गेले याचे साक्षीदारही अनेक होते, पण पुरावा मात्र एकही नाही. म्हणून बऱ्याच वेळा प्रश्न, शंका उपस्थित होते, खरंच तुकोबराय वैकुंठाला गेले का? खरंच अवकाशामध्ये विमान आलं होतं का? याचं उत्तर मी या भागामध्ये देणार आहे. परंतु तत्पूर्वी मी डॉक्टर किरण बोधले, कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेल मधून कथा आणि त्याच्या कारणांचा विश्लेषण घेऊन येणारं हे युट्यूब चॅनेल आहे. आणखीनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की आपण चॅनेल सबस्क्राईब करा. एखादा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आपला विषय आहे तुकोबरायांचं वैकुंठ गमन खरंच झालं का? अवकाशामध्ये विमान आलं होतं का? साक्षीदार अनेक, पण पुरावा मात्र एकहीच नाही. याबद्दलचं माझं व्यक्तिगत मत उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. पण तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवन चरित्रावरती थोडासा प्रकाश झोत टाकत असताना तुकोबरायांचं जीवन चरित्र फक्त 5 मुद्द्यामध्ये मी तुमच्या समोर मांडू इच्छितो. तुकोबरायांचं जीवन चरित्र 5 मुद्द्यात असं पाहता येतं. तुकोबरायांचं सांसारिक जीवन, तुकोबरायांचं संकटग्रस्त जीवन, तुकोबरायांचं साधक जीवन, तुकोबरायांचं सिद्ध जीवन आणि तुकोबरायांचं संतत्वाचं जीवन, तुकोबरायांचं संसारी जीवन. तुकोबराय हे तुम्हा सर्वसामान्यांसारखे संसारिक कुटुंबामध्ये जन्माला आलेले. वडिलांचं नाव बोल्लोबा, आईचं नाव कनकाई, मोठ्या बंधूचं नाव सावजी, लहान बंधूचं नाव कान्होबा. पण लहानपणीच लवकर लग्न झाल्यानंतर संसाराची जबाबदारी खांद्यावरती लवकर पडली. वास्तविक पाहता तुकोबराय हे सदन कुटुंबातले. सावकारकी घरामध्ये होती, शेतवारा भरपूर होता. परंतु दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये संकटाची मालिका एका पाठोपाठ एक तुकोबरायांच्या जीवनामध्ये येऊ लागली. एकाच वर्षामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे आई आणि वडील यांचं देहावसान झालं. त्यानंतर मोठी पहिली पत्नी ही अन्न आणि काही व्याधींमुळे मृत्युमुखी पावली. मोठ्या भावाची सावजीची पत्नी ही मरण पावली आणि आधीच वैराग्यशील असणारे सावजी जे तीर्थयात्रेला गेले ते पुन्हा कधीच माघारी परतले नाही. एकाच वर्षामध्ये 5 आघात जगद्गुरु तुकोबरायांनी सोसले. संकटाची मालिका सुरू झाली आणि मग थोडेसे त्रासले आणि त्रासून मग भंडारा डोंगरावरती गेली आणि मग चालू होती तुकोबरायांची साधक जीवनावस्था. डोंगरावरती जाऊन तुकोबरायांनी सांगावं, संसाराच्या तापे तापिलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. त्याच भंडारा डोंगरावरती भागवताची, भगवद्गीतेची, ज्ञानेश्वरीची हजारो पारायण जगद्गुरु तुकोबरायांनी मुखोद्गत केली. परिणामता साधना वाढली आणि साधनेनंतर जगाच्या मालकाचं दर्शन त्यांना झालं. आत्मतत्वातलं चैतन्य त्यांना दिसू लागलं. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही अवस्था जगद्गुरु तुकोबरायांची तयार झाली. आणि मग सर्वसामान्यांना समजेल अशा बोलीभाषेमध्ये वेदाचा, उपनिषदाचा, शास्त्राचा अर्थ सामान्यांना समजेल या बोलीभाषेमध्ये, अभंगाच्या स्वरूपामध्ये, रचनेच्या स्वरूपामध्ये तुकोबरायांनी मांडायला सुरुवात केली. हे काही ब्राह्मणांना, कर्मिकांना हे काही पटलं नाही आणि मग त्यांनी याच्यावरती काही दोष ठेवण्याचा प्रयत्न केला, काही आरोप केले. वेदांची अर्थ सांगण्याची मुभा इथं सर्वांना नाही, तुकोबरायांना नाही असं सांगितलं. तुकोबरायांना राग आला आणि सांगितलं, असं कसं म्हणता? जो अभ्यास आहे त्याने हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि सर्वसामान्यांना जो सामावून घेतो तोच खऱ्या अर्थाचा संत, तोच खऱ्या अर्थाचा साधू. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले देव, तेथेची ओळखावा साधू तोची जाणावा. जगद्गुरु तुकोबरायांनी ही भूमिका मोठ सर्वसामान्यांपर्यंत बांधली. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेरानी वाहवा भारताचा, ब्रह्मज्ञानामुखी घोटविन लाळ म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय काही कर्मिकांना बदले नाही, कर्मिकांना ते आवडलं नाही, रुचलं नाही. आणि मग तुकोबरायांचा रचलेला अभंगाचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये पाण्यामध्ये बुडवण्याची आज्ञा केली गेली. सत्तेचा वापर झाला. गावच्या पाटलासहित सगळ्या सत्ता काबीज करून तुकोबरायांचा रचलेला अभंगाचा गाथा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये, डोहामध्ये बुडवण्यात आला. पण तुकोबरायांचा गाथा बुडवण्याच्या पूर्वीच जनमानसाच्या ओठांवरती, काळजांमध्ये, हृदयामध्ये ती एकवटला होता, मुखोद्गत झाला होता. सर्वसामान्यांना समजेल अशी ती भाषा होती
आणि त्यामुळे इंद्रायणीच्या पाण्यात तर तुकोबरायांचा गाथा तरला, याच्यापेक्षा सर्वसामान्यांच्या ओठावरती ते तरलेले उमटलेले तुकोबरायांचे शब्दाचे गाथा अजरामर रूपी झाला. आणि मग तुकोबराय या प्रसंगाने थोडेसे त्रासले आणि मग तुकोबरायांनी एके दिवशी भगवंताला प्रार्थना केली. कोपला पाटील गावचे हे लोक, दिसून ये जना ऐसे करी नारायणा. बस देवा आता नको, मला वैकुंठाला यायचंय. ही साध अंतकरणातली वैकुंठातल्या देवाचं काळेज हृदय सुद्धा कळवटून गेली. कळवळा आला आणि भगवान परमात्म्याने निरोप झाडला, तुकोबा मी येतोय तुला न्यायला. आणि आला तो प्रसंग, ठरली वेळ, ठरली जागा आणि हा म्हणता पंचकृषीमध्ये बातमी समजली. देहुग्राम संकुलातल्या इंद्रायणीच्या काठावरती हजारो लाखो भावी भक्त जमा झाले. तुकोबराय तिथं उभारले. डोळ्यातनं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती शोक होता, दुःख होतं, पण तुकोबरायांचा चेहरा मात्र आनंदी. डोळ्यामध्ये एक वेगळंच तेज दिसत होतं. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आतापर्यंत तू होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे, खुंटले सहज बोलणे. म्हणून तुकोबरायांनी सगळ्यांच्या समोर हात जोडली. वयाच्या 42 वर्षामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो. माझ्यावरती कृपा करा. परमात्मा तत्वाला अंतकरणात साठवा. सगळ्यांमध्ये देव पहा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे म्हण. सर्वसामान्याला समजेल असा सोपा उपदेश आणि ज्ञान देणारे तुकोबराय जेव्हा दोन्ही हात जोडतात आणि सांगतात, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावी तो. अंतकाळी विटू आम्हासी पावला, कुणी सहित झाला गुप्त तुका. आणि अवकाशात याच वेळी 21 चमकली. लाखो हजारो सूर्यांचं तेज एक पटलं. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा चालक भगवान परमात्मा अवतीर्ण झाला गरुडासहित. आणि त्याच गरुडावरती जगद्गुरु तुकोबराय आरूढ झाले आणि सदेह वैकुंठाला गेले. आजपर्यंत जे कधीही घडलं नव्हतं तो चमत्कार घडला. वैकुंठाला देहासहित जाणारे तुकोबराय पहिलं व्यक्तिमत्व ठरलं. सगळ्या जगाला ज्ञान देणारी, सगळ्या जगाला गुरु म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जगाकडून, ते जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. साक्षीदार तर अनेक होते, लाखो होते, हजारो होते, पण पुरावा सापडला नाही. आणि मग मात्र काही शंका उपस्थित केल्या गेल्या. खरंच तुकोबराय वैकुंठाला गेले का? खरंच तुकोबराय अवकाशामध्ये नेण्यासाठी विमान देवाचं गरुडाच्या स्वरूपात आलं होतं का? साक्षीदार असले तरी पुरावा नाही. पण आम्हा वारकऱ्यांची एक पवित्र अशी श्रद्धा आहे. आम्हा वारकऱ्यांचा एक विश्वास ठाम आहे की तुकोबराय वैकुंठालाच गेले. साक्ष अनेकांचे, पुरावे सुद्धा जरी भारतीय न्यायशास्त्रानुसार नसले तरी सुद्धा काही पुरावे जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः मांडले. तुकोबराय स्वतः म्हणतात, अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका म्हणणारे तुकोबराय. याच्यापेक्षा तुकोबराय स्वतः सांगतात तुका वैकुंठाला गेला म्हणणारे तुकोबराय. याच्यापेक्षा तुकोबरायांनी जे सांगितलं तोच आमच्यासाठी वारकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा पुरावा आहे. कारण तुकोबराय हे आमच्यासाठी जगातलं सर्वोच्च न्यायालय म्हणजे आमचे श्री संत तुकाराम महाराज आहे. आणि बाकीचे तार्किक बुद्धिभेद तर मांडण्यासाठी भरपूर आहे. मला तो सगळा तार्किक मांडून, भेद मांडून तुमच्या समोर कन्फ्युजन तयार करायचं नाही. आणि त्या काळी जर असेलच तुकोबरायांची हत्या झाली म्हणण्यासारखं, तर त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य इथं होतं. शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था होती. नक्कीच याच्यावरती काहीतरी विचार विनिमय झालेला असणार आहे. परंतु आजही त्याबद्दलची एकही रूपरेषा सापडत नाही. आणि यामुळे खरंच आम्ही वारकरी संप्रदायाची श्रद्धा आणि आस्था असल्यामुळे, विश्वास असल्यामुळे आम्ही एवढंच म्हणू शकतो, जगद्गुरु तुकोबरायांचं देहावसान नाही तर जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन ते भगवंताच्या उपस्थितीमध्ये, भगवंताच्या गरुडाच्या विमानाच्या सोबत जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. हीच आमची श्रद्धा, हाच आमचा विश्वास. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. श्री संत जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावरती एक साधक, एक वारकरी म्हणून दंडवत घालतो.